हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कोलॉन. आजचा व्लॉग आहे टोटली ख्रिसमस वाईब्सवाला. आज तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहेत लाईट्स, म्युझिक, फूड आणि हिस्ट्रीसुद्धा. हे जे तुम्ही इकडे बॅकग्राऊंडला पाहताय हे आहे कोलॉन कॅथेड्रल आणि हे बांधण्यासाठी 600 वर्ष लागली होती असं बोलतात. पण वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस कोलॉन शहरावरती खूप बॉम्बिंग झालेलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण सिटी डिस्ट्रॉय झालेली. पण हे एक कॅथेड्रल असं आहे की ती एवढ्या बंबार्डमेंटनंतरही कोलॅप्स नाही झालेलं आणि हे एक कोलॉनचं आयकॉनिक लँडमार्क आहे. कोलॉनमध्ये 6 ते 7 प्रकारचे ख्रिसमस मार्केट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हे जे तुम्ही पाहताय ते आहे कोलॉन कॅथेड्रल ख्रिसमस मार्केट आणि हे तुम्ही मोस्ट ऑफ दी सोशल मीडिया पोस्ट्सवरती पाहिलं असेल, ज्याच्यामध्ये हे कोलॉन कॅथेड्रलचा बॅकड्रॉप तुम्हाला दिसत असेल. ख्रिसमस मार्केट म्हटलं की बरेचसे फूड ऑप्शन्स आलेच, पण ॲज अ व्हेजिटेरियन मला खूप कमी ऑप्शन्स भेटतात. पण ह्या कॅथेड्रलजवळ एक नेपाळी स्टॉल होता आणि सरप्रायझिंगली मला तिथे व्हेज मोमोज भेटले आणि ते एकदम बेस्ट होते. आणि त्यानंतर मी फ्रेश क्रीम पफसुद्धा एन्जॉय केली आणि ते तुम्ही मस्ट ट्राय ऑप्शन्समध्ये टाकू शकता. तसंच ह्या ख्रिसमस मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे गिफ्टिंग ऑप्शन्स भेटतील. इथे सॉक्स, मिटन्स, ग्लव्जपासून हँडमेड वुडन टॉईज आणि बरेचसे सुवेनियर्समध्येही खूप सारे ऑप्शन्स आहेत. इकडे खाऊन झाल्यानंतर आम्ही ओल्ड टाऊन ख्रिसमस मार्केट आहे तिकडे निघालेलो आणि कोलॉन कॅथेड्रलच्या समोरच ख्रिसमस ट्रॅम थांबते आणि तो ऑप्शन आम्ही चूज केला, कारण स्पेशली किड्स असतील तुमच्यासोबत तर एवढ्या थंडीमध्ये वॉक करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. आणि ही ट्रॅम आहे हा ऑप्शन खूप बेस्ट आहे, कारण ही प्रत्येक ख्रिसमस मार्केटला तुम्हाला घेऊन जाते आणि परत वापसही घेऊन येते आणि ह्याची फ्रिक्वेन्सी पण खूप चांगली आहे. कोलॉन कॅथेड्रलपासून ओल्ड टाऊन ख्रिसमस मार्केटला आम्ही 10 मिनटात पोहोचलो ट्रॅमने. आणि हे मार्केट आहे ते थोडंसं स्पेशल वाटलं मला, कारण इथे थोडीशी तुम्हाला फेरीटेल वाईब येईल आणि इथे बरेचसे स्टॉल्स युनिक आहेत आणि मोस्ट ऑफ दी गोष्टी आहेत त्या हँडमेड आहेत आणि खूप कॉस्टलीसुद्धा. आणि इथे एक असा वुडन स्टॉल होता जिथे बरेचशा वुडन डेकोरेटिव्ह आयटम्स असे ठेवले होते आणि जिथे माझ्या मुलाने खूप एन्जॉय केलं आणि बऱ्याचशा गोष्टी युनिक होत्या. हे ख्रिसमस मार्केट आहे हे थोडंसं फॅमिली फ्रेंडली वाटलं मला आणि तुम्ही जर रिलॅक्स्ड वॉक प्रिफर करत असाल तर हे त्यासाठी बेस्ट आहे. हे जे मार्केट आहे हे अल्टर मार्केट आणि ह्यू मार्केट अशा 2 स्क्वेअर्समध्ये पसरलेलं आहे आणि ह्याची होल थीम आहे ही फेरीटेल बेस्ट आहे. ह्या मार्केटमध्ये आईस स्केटिंग रिंकसुद्धा आहे, जे की स्पेशली मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि इथे बरेचसे फूड ऑप्शन्स पण आहेत, जर्मन स्नॅक्स, स्वीट्स आणि हॉट चॉकलेट आणि बरेचसे फेस्टिव्ह ड्रिंक्ससुद्धा. इकडे आम्ही मोस्ट ऑफ दी टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही हार्बर ख्रिसमस मार्केटला गेलो. हे जे ख्रिसमस मार्केट आहे हे रिनी रिव्हरच्या जवळ आहे आणि इथे एंट्रान्सलाच चॉकलेट म्युझियम आहे. त्याच्यामध्ये चॉकलेट ग्रँड कॅफे आहे आणि चॉकलेट लवर्ससाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे क्विक स्नॅक्ससाठी. मी इथे खूप छान व्ह्यू एन्जॉय करू शकता विथ चॉकलेट. थोड्या वेळाने आम्ही ख्रिसमस मार्केटमध्ये गेलो. हे आहे ते मोर ऑफ अ फूडसाठी आहे. इथे बार्बेक्यू फिश आणि बरेचसे नॉनव्हेज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर सरप्रायझिंग फॅक्टर हा होता की इथे बरेचसे इंडियन मसाले होते, अगदी लाल तिखटापासून ते हळद, काळी मिरी, लवंग सगळं काही अवेलेबल होतं. आणि इथे स्पेसिफिक ऑप्शन पण होते जसं की जयपूर करी, दार्जिलिंग टी वगैरे. त्यावरून तुम्हाला कळेल की इंडियन मसाले आणि इंडियाविषयी किती क्रेझी आहेत लोक ते. त्यानंतर आम्ही गेलो एंजल्स ख्रिसमस मार्केटला, ज्याला की न्यू ख्रिसमस मार्केट ऑफ कोलॉन असं पण म्हणतात. आणि तिथे थोडंसं डिफरंट डेकोरेशन आहे, एंजल थीम बेस्ट. तिथे तुम्हाला बऱ्याचशा मुली एंजल कॉस्ट्यूममध्येही दिसतील. हे ख्रिसमस मार्केट आहे हे कपल्ससाठी खूप फेमस आहे, त्यामुळे तुम्हाला इथे खूप सारे कपल्स दिसतील. इथे रोमॅन्टिक वाईब तर आहेच, पण लहान मुलांसाठीही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. हे मार्केट आम्ही इंटेन्शनली रात्रीसाठी ठेवलं होतं, कारण इथलं डेकोर आहे हे रात्री खूप छान दिसतं. मार्केटच्या एक्झॅक्टली समोर एक मॉल आहे, तिथे एक जर्मन बेकरी पण आहे आणि बरेचसे फूड ऑप्शन्स आहेत डिनरसाठी. त्यानंतर आम्ही ख्रिसमस ट्रॅमने कोलॉन कॅथेड्रलला पोहोचलो आणि तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड करून वापस ब्रसेल्सला. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.